मुंबई जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या पुढाकारानं हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। खरं म्हणजे आज मागासवर्गीय समाजाच्या वसाहती आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि जो सर्वसामान्य माणूस आहे त्याकरता या प्राधिकरणाचा उपयोग होऊ शकेल या भावनेतनं आज रमेश गायकवाडांनी या ठिकाणी मला बोलावलं आहे। मी निश्चितपणे या ठिकाणी रमेश गायकवाड यांचा आभारी आहे, कारण आंबेडकर चळवळीच्या वतीनं सत्कार झाला असं मी मानतो। हा सत्कार केवळ रमेश गायकवाड किंवा RPIचा नाही, तर आंबेडकर चळवळीचा विचार वारसा घेणाऱ्या अशा या सर्व मंडळींकडून माझा सत्कार झाला आहे। हे मी आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात ठेवेन आणि या समाजासाठी जे जे काही प्रामाणिकपणे करता येईल ते प्राधिकरणाच्या माध्यमातून करेन, आमदार म्हणून करेन आणि सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा समाजाला जे जे सहकार्य आणि ताकद देण्यासाठी करावं लागेल त्यासाठी भूमिका निश्चितपणे घेईन। आणि त्यामुळे मी रमेश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज मुंबईमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेवरच्या पुनर्विकास आहे, इमारतींचा राज्य सरकारच्या जागेवरचा आहे, गिरण्यांच्या चाळी आहेत, पोलीस वसाहती आहेत, BPTच्या वसाहती आहेत, आज त्या ठिकाणी खाजगी जमिनीवर चाळी आहेत। या सगळ्यांचा पुनर्विकास करण्यासाठी स्वयंपुनर्विकास हे एक चांगलं व्यासपीठ आज सरकारने या प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलं आहे। हे प्राधिकरण म्हाडाच्या इमारतीमध्ये कार्यरत असेल, लवकरच त्या ठिकाणी त्याचा कार्यभार घेऊन या प्राधिकरणाच्या माध्यमात स्वयं पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास आपण क्रांतिकारी अशा प्रकारचं काम करू हा विश्वास आपल्या माध्यमातून या सत्काराच्या निमित्तानं देऊ इच्छितो। तुमच्या येण्याच्या आधी असं नाराज येत होते की तुम्ही मंत्री ज्याला आता रमेश मी जो काय होतोय तो रमेश झालाय असं समजा। क्या बात आहे। निश्चितपणे रमेश म्हणजे मी आहेत, आम्ही एका नाण्याच्या दोन आहेत। त्यांना मी भाऊ समजतो, कार्यकर्ता समजत नाही किंवा नेताही समजत नाही। निश्चितपणे जेव्हा जेव्हा मला संधी देण्याची संधी येईल त्यावेळेला माझ्या पहिल्या लिस्टवर या ठिकाणी रमेश गायकवाड असेल एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो। भाई आपको मंत्री पद दर्जा मिला है, बहुत बड़ी जिम्मेदारी दी गई है, सत्कार भी किया गया उत्तर मुंबई की तरफ से। नहीं, मैं उत्तर मुंबई का RPI का आभार व्यक्त करता हूँ कि एक अच्छा सम्मान उन्होंने किया है, लेकिन ये सम्मान मेरा नहीं, जो हाउसिंग के सेल्फ डेवलपमेंट रीडेवलपमेंट जो प्रश्न है वो प्रश्न मेरे सामने है और प्राधिकरण का चार्ज लेने के बाद ये जो विषय है वो प्राधिकरण के माध्यम से हल करने का मैं प्रयास करूँगा। और जो मागासवर्गीय सोसाइटीज़ है, जो झुग्गी झोपड़ी में हमारा समाज के लोग रहते हैं, ये सभी लोगों के घर के लिए क्या सरकार के माध्यम से प्रयास कर सकता है उसके ऊपर मैं प्रामाणिकता से काम करूँगा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।